मुंबईमधील नालेसफाईच्या दाव्याची मनसेनं पोलखोल केली आहे। मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बोटीतून प्रवास करत नालेसफाईच्या दाव्यांचा फॅक्ट चेक केला। पाहणीवेळी अनेक ठिकाणी प्रचंड गाळ साचल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। मुंबईतील नालेसफाईच्या दाव्याची मनसेनं पोलखोल केली आहे। मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बोटीतून प्रवास करत नालेसफाईच्या दाव्यांचा फॅक्ट चेक केला। माहीम कॉजवेमध्ये स्पीड बोटीमधून पाहणीवेळी अनेक ठिकाणी प्रचंड गाळ साचल्याचं समोर आलं। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर आणि सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर सवाल उपस्थित होत आहेत। नाले जिथे जिथे तिथे त्याची तोंड कशी बुजलेत ती बघा। हा तर पूर्ण नाला ब्लॉक झालाय, दिसतोय का? हा पूर्ण ब्लॉक झालाय, तर आणि तो कचरा जो येतोच आहे। मग कसली नाले सफाई केली तुम्ही आम्हाला जे आकडे देताय 111%, 116% किंवा सरासरी 100, पूर्ण मुंबईत 104%। मग 104% जर नाले सफाई झाली असेल तर मग ही परिस्थिती, नाले सफाईचा सीझनल धंदा झालेला आहे। सीझनची वाट बघायची आणि नालेसफाईच्या नावावर महानगरपालिकेची लूट करायची, हेच या रॅकेटचं धंदा झालेला आहे असं मला वाटतंय। मुंबई महापालिका यंदा 104% नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे। त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीका केली। एखाद्या कामाची 100% सफाई होऊ शकते, पण 104% कुठून आणि कसे येतात, त्यासाठी काय निकष लावले जातात असा सवाल विरोधकांनी केलाय। मुंबईतल्या साकीनाका इथल्या खैराणी रोडवर देखील मनसेनं आंदोलन केलं। देशात, राज्यात आणि महापालिकेतही सत्तेत असताना आता दाव्यांप्रमाणे नालेसफाई का होत नाही असा सवाल मनसैनिकांनी केलाय। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातही नालेसफाई अर्धवट स्थितीमध्ये आहे। दुसरीकडे ठाणे महापालिका 80% नालेसफाईचा दावा करते, मात्र प्रत्यक्ष स्थिती त्याहून वेगळी आहे। ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुद्धा नालेसफाईचा बोजवारा उडालाय। मुंबई महापालिकेत आता भाजपची तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आहे। विरोधकांनी नाल्यात उतरत सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर टीका केली। दर पावसाळ्यापूर्वी महापालिका मुंबईकरांच्या करामधून करोडो रुपये नालेसफाईवर खर्च करते, मग तरीही नालेसफाई पूर्ण का होत नाही? सत्ताधारी नेते फक्त वरवर पाहणी करून दौरा उरकतात का? हा देखील प्रश्न आहे।